गणेशपत्रीमधली अजून एक पत्री आहे म्हणजे आघाडा किंवा ज्याला अपमार्ग असंही म्हणतात. ह्याचं नाव आहे ॲचिरॅन्थस ॲस्पेरा. आपल्याला इथे आघाडा बघायला मिळतोय कारण हा याच ऋतूमध्ये येतो. साधारण रस्त्याच्या कडेला किंवा जंगलातल्या पायवाटेंच्या कडेला तुम्हाला आघाड्याचं गालिच्यासारखा आलेला दिसेल. आघाडा हा साधारण एवढाच वाढतो, एक 3-4 फुटाचा, आणि ह्याच्यानंतर श्रावण भाद्रपदामध्ये आता ह्याला फुलांचे तुरे येतील. बारीक पांढरट रंगाची फुलं असतात. काही आघाड्यांमधल्या ज्या जाती आहेत त्यांना गुलबट रंगाची फुलंही येतात. आघाड्याच्या कोवळ्या पानांची आपल्याकडे भाजी करतात आणि आघाड्याचे अनेक औषधी उपयोगही आहेत. पावसाळ्यामध्ये सहज गावाच्या बाहेर फेरफटका मारायला गेलात किंवा जंगलातल्या पायवाटेवरून भटकायला गेलात तर दोन्ही बाजूंना आपल्याकडे आघाडा वाढलेला दिसतो. आघाड्याची पानं जर तुम्ही बघितलीत तर फिकट हिरव्या रंगाची असतात आणि त्याची खालची बाजू ही पांढुरकी आणि सिल्व्हरिश असते, थोडीशी चंदेरी असते. त्यामुळे वारं आलं की तुम्हाला लांबूनच आघाडा ओळखता येईल, कारण पानांची खालची बाजू तुम्हाला दिसेल सळसळताना. आघाडा हा आपल्या बागेतल्या पायवाटेच्या कडेनेही आपण जरूर लावू शकतो, पण त्याच्याकरता रानातूनच आघाड्याचं थोडंसं बी आणून आपण जर पायवाटेच्या बाजूला पेरलं तर आघाड्याचा असा छान स्टँड आपल्याला दोन्ही बाजूंना मिळेल आणि मग आपल्याला हवं तेव्हा कोवळ्या पानांची भाजीसुद्धा करून खाता येईल. दैनिक मुंबई तरुण भारत आयोजित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत इको फ्रेंडली गणेशा 2025 या स्पर्धेमध्ये जरूर सहभागी व्हा. जर तुम्ही इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणि सजावट केली असेल तर या स्पर्धेत आजच नाव नोंदवा.